वेलकम बॅक टू माय चॅनल. हा ब्लॉग मी आज पोस्ट केला आहे. हा ब्लॉग आहे 14 एप्रिलचा. आय होप सो तुम्हाला हा आवडेल. जर तुम्हाला आवडला तर तुमचं काम आहे लाईक शेअर कमेंट करणं. ठीक आहे. शाल वी स्टार्ट दिस ब्लॉग. ये हॅलो गाईस. तर आज आहे 14 एप्रिल. तर मी आता आवरती आहे, साडी वगैरे घालती आहे, कारण की आता पुतळ्याला जायचं, बाबासाहेबांच्या पुतळ्याला पाया पडायला जायचे. ठीक आहे. त्यानंतर आता टीजीत पण जायचं आहे. सो बघा वॉच. हो, पाया पडायला जायच्या आधी मी म्हणलं यशीकडे जाऊन या म्हणून तिच्याकडे गेलते. तिला दिसला कॅमेरा चालू आहे म्हणून तिथं मॉडेल बनून चलत यायला लागले लगेच. आणि हे दोन तिचे भाऊ आहेत. मी म्हणलं त्यांची थोडी मजा. हॅलो गाईज, ये हे युवी युवी लाजतोय. युवी ब्लश कर रहा है गाइस. ये है शिवांश गाइस और ये मकड़ती हुई यशी गाइस. प्रमाणे त्यांच्या इथं त्यांच्या कॉलनीमध्ये जयंती साजरी होत असते. तर ह्यावेळेस मी पण गेलते. तर आम्ही सगळे खूप मस्त प्रकारे एन्जॉय करत डान्स करत होतो. सगळे एवढे नाचत होते. तर मग मला खूप इच्छा झाली. मी पण यशीकडे कॅमेरा दिला आणि मग मी पण नाचले. सो आता मी यशीच्या घरून निघाली आहे आणि मी आता पुतळ्यावर चालली आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथे दर्शन करायला. मग मी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथं पोचले, पाया वगैरे पडले, फोटो वगैरे काढले. निघतच होते तिथून DJ आला. मग DJ बघत थांबलो होतो आम्ही. तर घरी आल्यावर म्हणजे ट्रान्झॅक्शनची रील करावी. मी बिफोर शूट केलं आणि आफ्टर शूट करायचंच विसरले. म्हणलं जाऊन द्या. मग आम्ही भिंगारला गेलो. भिंगारला तेवढी धम्माल मजा झाली. खूप नाचले मी तर. मग त्यानंतर काही ठिकाणचे मी फोटोज वगैरे घेतले बाबासाहेबांच्या पुतळ्याचे. मला घरी जायला उशीरच झालेला. त्यानंतर मी काही टेक घेतले नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी PD स्मिता आम्ही गेलतो कडूबाई खराट आणि सरकार या आलत्या भिंगारमध्ये परत 16 एप्रिलला. आम्ही त्यांना बघायला गेलो. आम्ही गेलो नेमकंच त्या आलत्या. त्यानंतर कडूबाई खराट आणि दिव्या शिंदे ह्या दोन्ही स्टेजवर गेल्या. आणि तुम्हाला माहिती असेल कडूबाई खराट ह्या त्यांच्या आवाजासाठी, गाण्यासाठी आणि सरकार म्हणजेच दिव्या शिंदे ही तिच्या भाषणासाठी किती ओळखल्या जातात. यानंतर तुम्ही पुढे बघालच दिव्या शिंदेनी किती सुंदर भाषण केलं आणि कडूबाई खराट यांनी पण किती छान छान गाणे बोललेले. गुरं ढोरं फाडून खाणारी माणसं, माणूस फाडायला वेळ लागणार नाही. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही आम्हाला नेहमीप्रमाणे हिणवलंच आहे. आता आरक्षणाला घेऊन हिणवताय. त्यावेळेस आम्हाला फिजिकली तुम्ही अब्यूज केला, आता मेंटली करताय. तर आमच्यातला तो महार जातीचं जे रक्त आहे ना ते तुम्ही बाहेर काढायला लावू नका. आम्ही संविधानामुळे शांत आहे, आम्हाला तसाच राहू द्या. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकरणामुळे जिवंत आहेत. तुम्ही जिवंत आहेत याचं तुम्ही शुकर मानवा. नाहीतर आम्ही ती माणसं आहेत, आम्ही ती माणसं आहेत की आम्ही 500 जण घेऊन गेलो होतो. 28,000 टाकले. आता किती आहेत आम्ही? आता किती आहेत आपण? त्यांना अनुष शांत आणि घरात बसा. आणि जर कुठे गेलो दादा, जर त्यांनी परत फन काढला तर हा कार्यक्रम त्यांना दाखवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी मरण्यासाठी हाच समाज तयार आहे. आणि आम्ही तयारच आहे. सकाळचं एवढं छान भाषण झाल्यानंतर कडूताईंनी माईक घेऊन त्यांच्या गाण्यावर सगळ्या पब्लिकला उठून नाचायला लागले.
सुंदर गाण्यानंतर कोण नाचायला थांबणार. आम्ही सगळे होतो, सगळे नाचायला लागलो. तर एका छोट्याशा चिमुकलीने नगरच्या एवढं भारी गाणं बोललं. त्या मुलीचं गाणं झाल्यानंतर आम्ही थोड्याच वेळात घरी निघालो. उशीर झाला तर मग मी पुढचं जास्त काही रेकॉर्ड नाही करू शकले. सॉरी फॉर दॅट. आणि ह्या जयंतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.